आणि आता आपण थेट जातोय राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयकुमार आहेर बोलतायत तिथे। एकीकडे आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतक्या मोठ्या घडामोडी घडतायत, त्यातच वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मुख्यमंत्र्यांच्या ज्या भेटी घेतल्या जात आहेत त्या भेटींमध्ये सुनेत्र पवार यांना अंधारात ठेवलं जातंय का असाही सवाल वारंवार उपस्थित होतोय। आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते उदयकुमार आहेर बोलतायत। अर्थातच यावरती वारंवार जेव्हा अर्थ खात्यासंदर्भात प्रश्न उपस्थित होतो किंवा दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणावर प्रश्न उपस्थित होतो तेव्हा अगदी सोयीप्रमाणे राजकीय उत्तरच समोर येतात। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण देशभर त्याची व्याप्ती व्हावी आणि देशभर वाढावा, रुजावा या दृष्टिकोनातून तरुण असे नेतृत्व म्हणून पार्थदादा पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे। आणि सत्तेशिवाय शहाणपण नसतं म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कॅबिनेट मंत्री म्हणून पार्थदादा पवार यांना त्या ठिकाणी पक्षाने संधी द्यावी अशी विनंती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांच्याकडे 13 तारखेला दिलेल्या पत्रामध्ये केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे। त्यांचे विचार देशामध्ये रुजवण्यासाठी आणि एकूणच त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढ व्हावी हे अजितदादांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पार्थ पवार पूर्ण करू शकतात। आणि त्यासाठी त्यांना एक संधी या निमित्ताने केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये द्यावी अशी विनंती आम्ही वहिनींना केलेली आहे। याच्या पाठीमागे वेगळं काही राजकीय हेतू नाही, फक्त पक्ष वाढावा, पक्ष रुजावा आणि पुढच्या 25 ते 30 वर्षाचं राजकारण जे आहे हे राजकारण चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसं करता येईल याचा हा हेतू आहे। आपण एकूणच सगळं बघितलं तर तरुण पिढी जी आहे ही राजकारणापासून दूर जाते आहे। साधारणतः जे आपण झेंझेड जे म्हणतो ते साधारणतः राजकारणापासून दूर जात आहेत, राजकीय विषयांपासून ते दूर जात आहेत। त्यांना राजकारण हे जरा वेगळ्या पद्धतीचं अपेक्षित आहे, परंतु ते राजकारण आता होताना दिसत नाही। त्याच्यासाठी त्या सर्वांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे आणि त्याचा युवा चेहरा म्हणून पार्थ पवारांना संधी मिळावी अशी आम्ही त्या ठिकाणी विनंती केली आहे। याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की जे पत्र तुम्ही लिहिलं त्या पत्रामध्ये म्हटलं की काही अनाजी पंत आहेत जे या सगळ्यामध्ये पार्थ पवारांना विलन ठरवताय। विलन ठरवणारे अनाजी पंत कोण आहे असं तुम्ही जे म्हटलंय पत्रात ते नेमकं कोणाकडे तुमचा रोख होता? नाही, अनाजी पंत हे एक आपण जसं रूपक देतो त्या पद्धतीने म्हटलेलं आहे। जसं की छत्रपती संभाजी महाराजांना देखील यांना कामकाज जमणार नाही, राज्यकारभार जमणार नाही असं म्हणून त्यांना बाहेर ठेवण्याचं काम त्यावेळेला त्यांना राज्यकारभार द्यायचंच नाही असं अनाजी पंतांनी इतिहासामध्ये म्हटलं होतं। परंतु नंतरच्या कालावधीमध्ये मात्र संभाजी महाराजांनी त्यांच्या कर्तृत्वाद्वारे ते किती चांगल्या पद्धतीचे राज्यकारभार करणारे योद्धे होते हे त्यांनी सिद्ध केलं। तशाच पद्धतीने आत्ता देखील काही लोक आपण मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये सारखं बघत असतो की त्यांना टार्गेट करण्याचं काम केलं जातं, म्हणून आम्ही तो एक रूपक त्या ठिकाणी वापरलेला आहे। कोणाला व्यक्तिशः उद्देशून असं काही ते रूपक त्या ठिकाणी नाही। पण ऑलरेडी आपण बघितलं तर पक्षामध्ये ऑलरेडी सिनियर सगळे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, ते कुठेतरी नाराज होतील यामुळे, कारण पार्थ पवार तर कुठेतरी आता राजकारणात नाही। याच्यामध्ये सिनियर ज्युनियर हा प्रश्न येत नाही, कारण की काय आहे की सिनियर जी लोक आहेत त्यांनाही निश्चितपणाने संधी मिळालेली आहे, इथून मागच्या काळामध्ये मिळालेली आहे। परंतु एक गोष्ट मात्र आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेला घरातील एखादा कर्ता मुलगा कारभार आपल्या घरातला हातात घेण्याचा प्रयत्न ज्या वेळेला करतो त्यावेळेला घरातील वडीलधारी मंडळी ही त्याच्या हातात कारभार देण्यासाठी नेहमी उत्सुक असतात आणि त्याला ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात। जी कोणी सिनियर मंडळी आमच्या पक्षामध्ये आत्ता आहेत ती निश्चितपणाने त्यांचं जे काही सिनियरिटी आहे ते निश्चितपणाने आहे, परंतु त्यांचा जो असलेला आत्तापर्यंतचा अनुभव आहे तो अनुभव पार्थदादांना ते देतील। आणि मला खात्री आहे की ते जे कोणी सिनियर लोक आहेत ते देखील पार्थदादांच्या आम्ही केलेल्या मागणीसाठी त्यांचा देखील सपोर्ट आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। केंद्रामध्ये आता चर्चा आहे की राष्ट्रवादीला एक मंत्रिपद मिळेल, ते मंत्रिपद पार्थ पवारांना द्यावं
पटेल आणि तटकरे यांनी फक्त मार्गदर्शन करावं असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, त्या ठिकाणी एक मंत्रिपद मिळेल की दोन मिळतील याच्याविषयी मी अनभिज्ञ आहे, मला ते विषय माहिती नाही, तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की पक्षाला एक मंत्रिपद मिळो, दोन मिळो, मी तर म्हणतो 3 मंत्रिपदं पक्षाने मागावीत. पण पक्ष वाढीसाठी खरं जर काम कोणी करू शकणार असेल राष्ट्रीय पातळीवर तर ते पार्थ पवार करू शकतात. त्या 2 किंवा 3 मंत्रिपदं मिळतील, त्यापैकी एक मंत्रिपद हे पार्थ पवारांना मिळावं आणि एकच मंत्रिपद जर मिळालं तर ते सुद्धा पार्थ पवार यांनाच मिळावं ही आमची मागणी आहे. तुमच्या पत्रामुळे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल नाराज होण्याचं कारण काय झालं? नाही, मला नाही वाटत प्रफुल्ल पटेल साहेब किंवा तटकरे साहेब हे नाराज झाले असतील. तर पत्र